तर आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केला टॉपिक डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, कारण टॉपिक समजायला कठीण आहे. एकदा जर का समजला डोक्यातून बाहेर निघणे कठीण आहे, मग फिट बसते. पहा काय म्हटलं आपण, चेन कशी पाहिली. प्लॅन्ट होतं, प्लॅन्टला फ्लावर आहे, फ्लावरमध्ये अँड्रोसियम हे आठवत असेल तुम्हाला सगळं. अँड्रोसियममध्ये स्टॅमेन होतं, स्टॅमेनमध्ये काय होतं अँथर, अँथरमध्ये दोन अँथरलोब्स होते. प्रत्येक अँथरलोबमध्ये दोन पोलन सॅक असते, म्हणून मोनोथेकस अँथर ज्याच्यामध्ये एकच अँथरलोब आहे त्याच्यामध्ये दोन पोलन सॅक आहे. डायथेकस अँथर ज्याच्यामध्ये दोन अँथरलोब आहे त्याच्यामध्ये चार पोलन सॅक आहे. आणि म्हणून मोनोथेकस अँथरला म्हणतात बायस्पोरेंजिएट, कारण दोन मायक्रोस्पोरेंजिया पोलन सॅक म्हणजे मायक्रोस्पोरेंजिया. आणि डायथेकस अँथरला म्हणतात टेट्रास्पोरेंजिएट. शिकलो आपण सगळं. पोलन सॅकमध्ये होते स्पोरोजिनस टिश्यू, त्याला कोणी सराउंड केलं होतं टॅपेटमनी. स्पोरोजिनस टिश्यू कशाला बनलेला राहील, टिश्यू बनलेला असतो सेलचा. स्पोरोजिनस सेल काय म्हणून फंक्शन करते, मायक्रोस्पोर मदर सेल और पोलन मदर सेल. मिओसिस झाला, मिओसिस झाल्याबरोबर क्रोमोझोम नंबर हा चेंज झाला. मायक्रोस्पोर मिळाले, पोलन ग्रेन मिळाले, त्यालाच म्हटलं पोलन ग्रेन हॅप्लॉइड. या मायक्रोस्पोर पासून, त्या मायक्रोस्पोरचा पण स्ट्रक्चरही पाहिलं कसं असते तो. या मायक्रोस्पोर पासून काय मिळते आता मेल गॅमेटोफाइट. आणि त्या प्रोसेसला म्हणजे ती जी प्रोसेस आहे तीच आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. म्हणजे आपल्याला पाहायचं हाऊ मेल गॅमेटोफाइट डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोर. ही जी प्रोसेस होती कोणती, डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेलचं मिओसिस झालं, किंवा डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल डिव्हाइड झाला कशाने, बाय मिओसिस. आणि काय फॉर्म केलं, टेट्रॅड ऑफ मायक्रोस्पोर किंवा टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. त्या प्रोसेसला नाव दिलं होतं मायक्रोस्पोरोजिनेसिस. मायक्रोस्पोरोजिनेसिस, मायक्रोस्पोरोजिनेसिस. प्रोसेस होती, प्रोसेस बाय विच मायक्रोस्पोर मदर सेल अंडरगोज डिवाइड बाय मिओसिस टू फॉर्म टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर इज कॉल्ड मायक्रोस्पोरोजिनेसिस. आणि आता मी तुम्हाला मेल गॅमेटोफाइटला दुसरं नाव सांगतो. मायक्रोस्पोरपासून फॉर्म झालेला हा गॅमेटोफाइट आहे, मायक्रोस्पोरपासून फॉर्म झालेला हा गॅमेटोफाइट आहे, म्हणून याला म्हणतात मायक्रो गॅमेटोफाइट. मायक्रो गॅमेटोफाइट हे दुसरं नाव आहे याला. एक एक गोष्ट सांगत चाललं मी जास्त होता, थोडं जास्त, कारण एंट्रन्सच्या कामाचं आहे ती. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, मेल गॅमेटोफाइटला दुसरं नाव आहे मायक्रो गॅमेटोफाइट. मग मेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप झाला, आठवा मेल गॅमेटोफाइट कुणापासून डेव्हलप होते, पोलन ग्रेन पासून. पुन्हा पाहतोय मी ते, कारण टॉपिक समजायला कठीण आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की टॉपिक थोडा कठीण जाते. हा झाला न्यूक्लियस, हा झाला सायटोप्लाझम. ही झाली एक्झाईन, ही झाली इंटाईन. हा एवढा लेअर एक्झाईन इंटाईन. काही रिजनमध्ये एक्झाईन थीन आहे, त्याला नाव दिले जर्म पोअर, जर्मिनेशनसाठी अंकुरण्यासाठी असलेले पोअर. ही झाली एक्झाईन, ही झाली इंटाईन. आता तुमच्या पुढे लक्षात झालं पाहिजे. हा झाला सायटोप्लाझम, हे झाला न्यूक्लियस. झाला डायग्राम तयार, न्यूक्लियस. आणि स्पेशल पोलन ग्रेन म्हटलं तर यावर स्पाईन दाखवून द्यायचे झाला. परत इथे कसं आहे, एवढं मोठे डायग्राम काढल्यावर पण याला काही गरज नाही, अशी स्पाईन दाखवलीच पाहिजे, याची काही गरज नाही. मग हा झाला पोलन ग्रेन. या पोलन ग्रेन पासून
या मायक्रोस्पोअर पासून डेव्हलप होणार मेल गॅमेटोफाइट आणि म्हणून काय म्हटलं वाक्य मी पोलन ग्रीन और मायक्रोस्पोअर इज द फर्स्ट और इनिशियल सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट. मायक्रोस्पोअर किंवा पोलन ग्रीन हा पहिला सेल आहे ज्यापासून काय डेव्हलप होणार मेल गॅमेटोफाइट किंवा सुरुवातीचा सेल आहे. मायक्रोस्पोअर इज द फर्स्ट और इनिशियल सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट. म्हणजे याचा अर्थ मायक्रोस्पोअर पासून मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होते म्हणून याला म्हणतात हा डेव्हलपमेंट जी आहे मेल गॅमेटोफाइटची ती कशी आहे मायक्रोस्पोरिक. मायक्रोस्पोरिक म्हटलं त्याला एंट्रान्ससाठी लक्षात घ्या पॉईंट. मायक्रोस्पोरिक म्हणजे काय डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट फ्रॉम मायक्रोस्पोअर. मायक्रोस्पोअर पासून डेव्हलप होते मेल गॅमेटोफाइट म्हणून मायक्रोस्पोरिक. तुम्हाला माहिती आहे कुठं डेव्हलप झाला मेल गॅमेटोफाइट याच्याच आतमध्ये डेव्हलप झाला हे बाहेर आलं ट्यूब फॉर्म झाली झाला मेल गॅमेटोफाइट शेवटी म्हणजे त्याला म्हणून त्याला म्हटलं एंडोस्पोरिक. एंडो म्हणजे विदिन मायक्रोस्पोअरच्या विदिन म्हणजे आतमध्ये डेव्हलप झाला मेल गॅमेटोफाइट म्हणून त्याला म्हटलं एंडोस्पोरिक. मी काय म्हटलं डेव्हलपमेंट कशी आहे मेल गॅमेटोफाइटची मायक्रोस्पोरिक. मायक्रोस्पोरिक म्हणजे काय डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोअर कोणापासून डेव्हलप झाला मेल गॅमेटोफाइट मायक्रोस्पोअर पासून म्हणून मायक्रोस्पोरिक. एंडोस्पोरिक एंडो म्हणजे विदिन आतमध्ये कुणाच्या आत डेव्हलप झाला मायक्रोस्पोअरच्या. एंडोस्पोरिक म्हणजे मेल गॅमेटोफाइट डेव्हलप विदिन मायक्रोस्पोअर म्हणून एंडोस्पोरिक विदिन मायक्रोस्पोअर. मोनोस्पोरिक मोनो म्हणजे सिंगल. मोनोस्पोरिक काय म्हटलं एक मेल गॅमेटोफाइट डेव्हलप करण्यासाठी एक मायक्रोस्पोअर पाहिजे. पहा या ठिकाणी एक मायक्रोस्पोअर आहे एक पोलन ग्रीन आहे या एका पोलन ग्रीन पासून एक मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होणार. एका मायक्रोस्पोअर पासून एक मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होते म्हणून म्हटलं मोनोस्पोरिक म्हणजे वन मेल गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट ऑफ वन मेल गॅमेटोफाइट रिक्वायर. डेव्हलपमेंट जी आहे मेल गॅमेटोफाइटची एका मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंटसाठी कशाची गरज आहे रिक्वायर वन मायक्रोस्पोअर. एकच मायक्रोस्पोअर पाहिजे. एक मायक्रोस्पोअर पासून एक मेल गॅमेटोफाइट मोनोस्पोरिक. कुठं फॉर्म होणार मेल गॅमेटोफाइट विदिन द मायक्रोस्पोअर मायक्रोस्पोअरच्या आतमध्ये एंडोस्पोरिक. कुणापासून डेव्हलप होऊन राहिला मेल गॅमेटोफाइट मायक्रोस्पोअर पासून मायक्रोस्पोरिक. ठीक आहे. आता डेव्हलपमेंट कशी होते मी तुम्हाला सांगितलं डेव्हलपमेंटच्या काही स्टेज कधी होऊन राहिल्या बिफोर पॉलिनेशन काही कधी होऊन राहिल्या आफ्टर पॉलिनेशन. आता आपण सध्याची परिस्थिती बघू हा पोलन ग्रीन कुठे आहे. पोलन ग्रीन सध्या पोलन सॅक ऑफ अँथरमध्ये म्हणजे अँथरमध्ये पोलन सॅक आहे. अँथरमध्ये पोलन सॅक आहे. पोलन सॅकमध्ये या चेंजेस झाल्या आणि त्या पोलन सॅकमध्ये मायक्रोस्पोर आहे. अजून अँथरचं डेहिसन्स व्हायचं आहे त्याच्या आधीची प्रोसेस काय होते बघ. हा पोलन ग्रेन कुठे आहे म्हटलं बघा पोलन सॅकमध्ये म्हणजे मेल पार्टवर आहे सध्या. मेल पार्टवर सध्या पोलन ग्रेन आहे. हा पोलन ग्रेनमध्ये पोलन ग्रेन म्हणजे किस्सेला एक आहे. हा युनिसेल्युलर पोलन ग्रेन डिव्हाइड होते कशाने बाय मायटॉसिस. हा युनिसेल्युलर पोलन ग्रेन डिव्हाइड होते कशाने बाय मायटॉसिसने डिव्हाइड होते. युनिसेल्युलर पोलन ग्रेन डिव्हाइड होते बाय मायटॉसिस आणि मायटॉसिसचा रूल आहे एकाचे दोन क्रोमोझोम नंबर सेम म्हणून याचे दोन सेल फॉर्म झाले. पण दोन सेल कसे झाले अनइक्वल सेल फॉर्म झाले. हा छोटा स्मॉल सेल आहे हा लार्ज सेल आहे. एका सेलचं डिव्हिजन झालं एका सेलचं मायटॉसिस झालं आणि एका सेलचे दोन सेल झाले आणि मायटॉसिसचा रूल आहे एकाचे दोन क्रोमोझोम नंबर सेम. मायक्रोस्पोअर पोलन ग्रीन हा हॅप्लॉइड होता आणि म्हणूनच हे दोन सेलसुद्धा हॅप्लॉइड आहे. याला म्हटलं टू सेल पोलन ग्रीन. सध्या हा पोलन ग्रीनच आहे तर टू सेल मायक्रोस्पोअर. हा अजून मेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाला आहे का नाही टू सेल मायक्रोस्पोअर. यामधला जो हा लार्जर सेल आहे याला नाव दिलं ट्यूब सेल कारण भविष्यात फॉर्म करणार पोलन ट्यूब.
ट्यूब सेल यालाच म्हटलं व्हिजिटेटिव्ह सेल. ट्यूब सेल और व्हिजिटेटिव्ह सेल. दुसरा जो आहे त्याला नाव दिलं जनरेटिव्ह सेल. याला जनरेटिव्ह सेल का म्हटलं? कारण जनरेट करणार, प्रोड्यूस करणार. काय प्रोड्यूस करणार? भविष्यात मेलगमीट. पुन्हा काल मी आधी नव्हतं सांगितलं याचं कारण, नंतर सांगितलं, पण पुन्हा आता एक लक्षात ठेवा. काय झालं पहा, पहिली स्टेप काय झाली? काय सध्या कंडिशन कोणती आहे? पॉलिनेशन व्हायचं आहे, म्हणजे बिफोर पॉलिनेशन, प्री पॉलिनेशन. बिफोर पॉलिनेशन म्हणजे प्री पॉलिनेशन. अजून पॉलिनेशन व्हायचं आहे. त्यामुळं पोलन ग्रेन कुठं आहे? पोलन सॅकमध्ये. पोलन सॅक कोणाचा पार्ट आहे? अँथरचा. अँथर हा मेल पार्ट आहे, म्हणजे मेल पार्टवर सध्या पोलन ग्रेन आहे. हे सगळं मेल पार्टवर होणार आहे पोलन सॅक ऑफ अँथरमध्ये. मग झालं काय? एक होता युनिसेल्युलर पोलन ग्रेन, हा डायग्राम आपण पाहिलेलाच आहे युनिसेल्युलर. त्याचं झालं मायटॉसिस. त्या युनिसेल्युलर पोलन ग्रेनचं झालं फर्स्ट मायटॉसिस. दोनदा मायटॉसिस होते, हे लक्षात घ्या. हाय पॉईंट एंट्रन्ससाठी महत्त्वाचं आहे की ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट कुणापासून फ्रॉम मायक्रोस्पोअर. मेल गॅमेटोफाइट कुणापासून डेव्हलप होऊन राहिला? मायक्रोस्पोअर टू मायटॉटिक डिव्हिजन टेक्स प्लेस. एक झालं. एका डिव्हिजनमध्ये, पहिल्या डिव्हिजनमध्ये एकाचे दोन सेल झाले. लार्जर सेलला नाव दिलं ट्यूब सेल और व्हिजिटेटिव्ह सेल, आणि स्मॉलर सेलला नाव दिलं जनरेटिव्ह सेल. असे दोन सेल फॉर्म झाले. आणि जनरेटिव्ह सेल म्हटलं त्याच्यामध्ये थीन सायटोप्लाझम आहे, थीन असा सायटोप्लाझम आहे. आणि व्हिजिटेटिव्ह सेल म्हटला याच्यामध्ये थिक असा सायटोप्लाझम आहे. थिक सायटोप्लाझम याबद्दल डिटेल नंतर बोलू आपण लास्ट लेक्चरमध्ये. फक्त एवढं लक्षात आलं तुमच्या, जनरेटिव्ह सेल म्हटला थिन सायटोप्लाझम, ट्यूब सेल म्हटला थिक सायटोप्लाझम. झाले दोन सेल झाले. आता मेजॉरिटी ऑफ प्लॅन्टमध्ये काय होते, म्हणजे मॅक्झिमम प्लॅन्टमध्ये काय होते, हा जो टू सेल पोलन ग्रेन आहे, टू सेल मायक्रोस्पोर आहे, हा ट्रान्सफर होते कुठून कुठं? अँथर टू द स्टिग्मा. म्हणजे आता डेहिसन्स होणार अँथरचं. डेहिसन्स म्हणजे अँथर ब्रेक होईल. त्यातले आपण म्हटलं ना, ब्रेक झाल्यानंतर पोलन ग्रेन रिलीज होतात. पण पोलन सेल किती? पोलन ग्रेन किती सेल असतात? टू सेल. आणि पॉलिनेशन टेक्स प्लेस. पॉलिनेशन झालं म्हणजे हा कुठे गेला? आता झालं पॉलिनेशन. पॉलिनेशन झालं म्हणजे हा कुठे गेला? स्टिग्मावर गेला. कोण गेला? टू सेल मायक्रोस्पोअर स्टिग्मावर गेला. स्टिग्मा इज द पार्ट ऑफ कार्पेल. दाखवलं तुम्ही तुम्हाला. हा झाला स्टिग्मा. हा स्टिग्मावर गेला हा पोलन ग्रेन. टू सेल पोलन ग्रेन स्टिग्मावर गेला. आता म्हणणार आफ्टर पॉलिनेशन. पॉलिनेशन झाल्यानंतर काय झालं? मग स्टिग्मावर पोलन ग्रेन गेल्याबरोबर स्टिग्माने सिक्रेट केलं शुगरी स्टिग्मॅटिक सबस्टन्स. स्टिग्माने सिक्रेट केलं शुगरी स्टिग्मॅटिक सबस्टन्स. त्या शुगरी स्टिग्मॅटिक सबस्टन्सनी याच्या डेव्हलपमेंटला स्टिम्युलेट केलं. स्टिम्युलेट केल्याबरोबर काय झालं? पाहता या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. स्टिम्युलेट केल्याबरोबर काय झालं? हा असा पुन्हा तोच पोलन ग्रेन आहे. आणि मी नेहमी सुरुवात इथून का करून आलो, कारण इथून पोलन ट्यूब खाली दिसली पाहिजे म्हणून इथे झालं पाहिजे. बाकी वेळेला इथे याला तीन असले म्हणजे झालं छिद्र, पण ह्या डायग्राम काढताना इथेच काढून राहिलं की त्याला, कारण मग ते झालं पाहिजे. काय झालं मग? असा होता तो, असा होता ना, असा जच्चा तो, हा झाला जच्चा तसा. बरोबर आहे. काय झालं मग? या स्टिग्माने सिक्रेट केलं शुगरी स्टिग्मॅटिक सबस्टन्स. शुगरी स्टिग्मॅटिक सबस्टन्स या स्टिग्माने सिक्रेट केलं. त्यामुळे पोलन ग्रेन जर्मिनेट झाला, अंकुरला. कसा अंकुरला? आतली इंटाईन आहे, तुम्हाला माहिती आहे वाळची एक्झेन आहे. इंटाईन कम आउट ऑफ जर्मपोअर. इंटाईन कम आउट ऑफ जर्मपोअर. इंटाईन बाहेर आली जर्मपोअरच्या. कोणत्या फॉर्ममध्ये? ट्यूब.
आणि म्हणूनच आणि ट्यूब सेलचंच बनली ट्यूब, याला नाव दिलं पोलन ग्रेननी फॉर्म केली ट्यूब, पण नाव दिलं पोलन ट्यूब. माहीत पाहिजे तुम्हाला एक एक गोष्ट. आता ही झाली पोलन ग्रेननी फॉर्म केलेली पोलन ट्यूब. इंटाईन कमआउट झाली कोणाच्या थ्रू? जर्म पोअरच्या थ्रू. कोणत्या फॉर्ममध्ये? ट्यूबच्या. त्याला नाव दिलं पोलन ट्यूब. आता विचार करा, ट्यूब फॉर्म झाल्यावर सगळं मटेरियल येऊन पडेल ना खाली. झालं. हा ट्यूब सेलमधला न्यूक्लियस होता, ज्याला नाव दिलं मी ट्यूब न्यूक्लियस. हा येऊन पडला इथे ट्यूब न्यूक्लियस. हा इथे येऊन पडला म्हणजे इथं राहिला काय नाही. यातला सायटोप्लाझम खाली घसरला, इथला एकदम कमी लेवल कमी झाली. वरची जागा एकदम खाली होऊन गेली. चला आता जनरेटिव्ह सेल, हा जनरेटिव्ह सेल आहे, हा सुद्धा चालला आहे. पण जाता जाता त्या जनरेटिव्ह सेलचं काय झालं? मायटॉसिस. जनरेटिव्ह सेल हा एक सेल आहे, मायटॉसिस झालं, त्यांनी 2 सेल फॉर्म केले. जाता जाता एकाचे झाले 2 सेल, त्या 2 सेलला नाव दिलं मेलगमेट्स. झाले फॉर्म मेलगमेट्स. जनरेटिव्ह सेल राहिला का? आता नाही. जनरेटिव्ह सेलचं काय झालं? सेकंड मायटॉसिस. म्हणून मायटॉसिस 2दा झालं, मिओसिस एकदा झालं. इथे एकदा मिओसिस झालं, 2दा मायटॉसिस झालं. सेकंड मायटॉसिस झालं, 2 मेलगमेट फॉर्म झाले. आणि आता याला म्हटलं होतं पार्शियली डेव्हलप मेलगमेट व्हाईट. पॉलिनेशनच्या आधी किंवा पॉलिनेशनच्या वेळेस बनव पॉलिनेशन ज्या वेळेला झालं त्यावेळेला होता तो पार्शियली म्हणजे अर्धवट डेव्हलप झालेला मेलगमेट व्हाईट. आता हा फुल्ली डेव्हलप मेलगमेट व्हाईट. मग डेफिनेशन काय होणार? व्हॉट इज फुल्ली डेव्हलप मेलगमेट व्हाईट? स्ट्रक्चर, असं स्ट्रक्चर हॅव्हिंग पोलन ट्यूब. स्ट्रक्चर हॅव्हिंग पोलन ट्यूब अलॉंग विथ 2 मेलगमेट्स. आहे 2 मेलगमेट, ट्यूब न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. या स्ट्रक्चरला नाव दिलं फुल्ली डेव्हलप मेलगमेट व्हाईट. म्हणजे काय? स्ट्रक्चर हॅव्हिंग पोलन ट्यूब, असं स्ट्रक्चर ज्यामध्ये पोलन ट्यूब आहे, सोबत अलॉंग विथ 2 मेलगमेट्स. आहे 2 मेलगमेट, ट्यूब न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम इज कॉल्ड मेलगमेटोफाइट. हा झाला फुल्ली डेव्हलप मेलगमेटोफाइट असा. मग आता याला आपण दाखवतो, हे असे दाखवतो. मग ही ट्यूब अशी झालेली वगैरे असं दाखवतो आपण. तो काही मोठा प्रश्न नाही आहे. ते मग ती जशी इलॉंगेट होते तशी हे होईल, ते इलॉंगेशन त्याचं. पण हे अशा प्रकारे हा मेलगमेटोफाइट फुल्ली डेव्हलप झाला. मेलगमेटोफाइटला म्हटलं आपण मायक्रोस्पोरिक. एंट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मायक्रोस्पोरिक का म्हटलं? कारण मायक्रोस्पोरिक मीन्स इट डेव्हलप फ्रॉम मेलगमेटोफाइट डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोअर. मेलगमेटोफाइट मायक्रोस्पोअर पासून डेव्हलप झाला म्हणून मायक्रोस्पोरिक. एंडो म्हणजे विथिन, इनसाइड. कुठे डेव्हलप झाला मेलगमेटोफाइट? मायक्रोस्पोरच्या आतमध्ये डेव्हलप झाला म्हणून त्याला म्हटलं एंडोस्पोरिक. एक मेलगमेटोफाइट डेव्हलप होण्यासाठी किती मायक्रोस्पोर लागले? एक मेलगमेटोफाइट डेव्हलप होण्यासाठी मायक्रोस्पोर किती लागले? 1. मोनोस्पोरिक. काय म्हणतात त्याला? मोनोस्पोरिक. आणि मग मेलगमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी आहे? मायक्रोस्पोरिक, एंडोस्पोरिक, मोनोस्पोरिक. झालं कसं? पुन्हा एकदा बोलतो मी. हा होता पोलन ग्रेन. कुठं होता पोलन ग्रेन? मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन. कुठं होता? हा होता पोलन सॅकमध्ये, अँथरमध्ये म्हणजे मेल पार्टवर. तो होता युनिसेल्युलर सिंगल सेल. त्याचं झालं फर्स्ट मायटॉसिस. काय फॉर्म झाले? 2 अनइक्वल सेल. 2 सेल फॉर्म झाले पण अनइक्वल, नॉट इक्वल. अनइक्वल, नॉट इक्वल म्हणजे अनइक्वल. स्मॉलरला म्हटलं जनरेटिव्ह सेल, ज्याच्यामध्ये थिन सायटोप्लाझम आहे. लार्जरला म्हटलं ट्यूब सेल ऑर व्हेजिटेटिव्ह सेल, ज्याच्यामध्ये थिक सायटोप्लाझम आहे. झाले. हा झाला 2 सेल पोलन ग्रेन किंवा 2 सेल मायक्रोस्पोर. आणि मेजॉरिटी ऑफ प्लॅनमध्ये पॉलिनेशन ऑकर ॲट दिस 2 सेल स्टेज. मेजॉरिटी, आता समचं सांगतो मग मी. सममध्ये काय होतं मग मेजॉरिटीमध्ये झालं, बाकी राहिलेल्यामध्ये काय होते तेही सांगतो.
पण आधी हे पाहून मग म्हणजे आता पॉलिनेशन झालं 2 सेल स्टेजमध्ये. 2 सेल स्टेजमध्ये पॉलिनेशन झालं. या 2 सेल स्टेजमध्ये पॉलिनेशन झाल्यानंतर हा कुठं गेला स्टिग्मा. स्टिग्माने काय सिक्रेट केलं शुगरी स्टिग्मॅटिक सबस्टन्स. काय सिक्रेट केलं शुगरी स्टिग्मॅटिक सबस्टन्स. त्यामुळे याचं जर्मिनेशन हा जर्मिनेट झाला. जर्मिनेट झालं तर काय झालं हे इंटाईन कम आउट म्हणजे बाहेर आली. कोणत्या फॉर्ममध्ये ट्यूबच्या फॉर्ममध्ये किंवा कुणाच्या थ्रू आली जर्मपोअर. काय म्हटलं इंटाईन ही आतली इंटाईन ती इंटाईन कम आउट ऑफ जर्मपोअर. इंटाईन जर्मपोअरमधून बाहेर आली. कोणत्या फॉर्ममध्ये ट्यूबच्या फॉर्ममध्ये आणि त्याला नाव दिलं पोलन ट्यूब. जशी ट्यूब फॉर्म झाली तसं त्यामध्ये कोण कोण येऊन पडलं ट्यूब न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम येऊन पडले. इथं राहिला होता जनरेटिव्ह सेल तोही चालला तर ढकलत जाता जाता त्या जनरेटिव्ह सेलचं काय झालं सेकंड मायटॉसिस. सेकंड मायटॉसिस आणि फॉर्म झाले 2 मेलगमेट. मेलगमेट कसे असतात मेलगमेट म्हणजे एक मेलगमेट म्हणजे एक सेल आहे. मेलगमेट युनिसेल्युलर आहे. एका सेलमध्ये एक न्यूक्लिएट आहे युनिन न्यूक्लिएट आहे. हॅप्लॉइडच राहील. हॅप्लॉइड आहे आणि नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल स्वतः मुवमेंट करत नाही. नॉन मोटाईल आहे. कुणाबद्दल बोललो मी हे बोललो मेलगमेटबद्दल की मेलगमेट कशी असते युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएट हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेलगमेट्स आहे. अशा प्रकारे मग आता आपण म्हटलं मेजॉरिटी ऑफ प्लॅनमध्ये 2 सेल झाल्यावर होते. मग बाकीच्या प्लॅनमध्ये सम प्लॅनमध्ये काय होते पहा. सम प्लॅनमध्ये काय होते इथेच हा जनरेटिव्ह सेल डिव्हाइड होतो. जनरेटिव्ह सेल कसा डिव्हाइड होईल हा झाला जनरेटिव्ह सेल. याचा पहिल्यांदा न्यूक्लियस डिव्हाइड होईल बरोबर आहे. मग याचे 2 सेल होईल. एक सेल कोणता हा मेलगमेट दुसरा मेलगमेट. किती सेल झाले 3 सेल. कसे हे 2 मेलगमेट जनरेटिव्ह सेलचं मायटॉसिस इथेच झालं पॉलिनेशनच्या आधी. काहीमध्ये हे शिकलो आपण मेजॉरिटी ऑफ प्लॅनमध्ये. काहीमध्ये काय होते जनरेटिव्ह सेल इथेच डिवाइड झाला पॉलिनेशन व्हायच्या आधी. काय फॉर्म केले 2 मेलगमेट. मग 2 मेलगमेट आणि हा एक ट्यूब सेल 3 सेल. या 3 सेल स्टेजमध्ये पॉलिनेशन होते. काहीमध्ये असं पूर्ण स्ट्रक्चर बनते म्हणजे हे बनणार नाही नंतर हे नंतर बनवत राहील तिथे. हे असं एवढं 3 सेल झाल्यावर म्हणजे याचा अर्थ काहीमध्ये मेलगमेट कधी फॉर्म होऊन आले बिफोर पॉलिनेशन. मेजॉरिटी ऑफ प्लॅनमध्ये मेलगमेट कधी फॉर्म होऊन आले आफ्टर पॉलिनेशन. हे 2 प्रकार आहे. अशा प्रकारे आपण डेव्हलपमेंट ऑफ मेलगमेट ऑफ पाहिले. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं एंट्रान्सच्या दृष्टीनं. कारण MSc CET वगैरेला कसं डिटेलमध्ये पाहिजे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सगळं सांगितलं. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे याच टॉपिकच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार जे आपलं बोर्डाचं पुस्तक म्हणते त्या पुस्तकानुसार पाहायचं आपल्याला राहील हेच राहील पण त्यामध्ये शॉर्टमध्ये राहील. एवढं डिटेल राहणार नाही. हे डिटेल तुम्ही आधी पहा म्हणजे तुम्हाला ते शॉर्टमधलं लवकर समजेल. ते कसं छोटंसं आहे डायग्राम आणि ते आपण जसं तसं घेऊ त्यानुसार. कारण तुम्हाला शेवटी बोर्डाच्या एक्झाममध्ये मोजकं लिहायचं आहे. भारूड लिहायला वेळ मिळत नाही. मोजकं लिहायचं आहे आणि मॅक्झिमम मार्क कव्हर करायचे. म्हणून आता लास्ट लेक्चर आपल्याला राहील अकॉर्डिंग टू नोट्स. आणि एवढे करून जर काही प्रॉब्लेम असले तर काही डिफिकल्टी असली तर तुम्ही सांगायला पाहिजे किंवा पुढच्या महिन्यात चान्सेस आहेत. आता दिवाळीनंतर दिवाळी चांगली झाली तुमची की कदाचित कॉलेज आणि ट्युशन दोन्ही चालू होण्याचे संकेत आहे. त्यामुळे नंतरही पाहता येते किंवा आधी पाठवले डिफिकल्टी तरी चालेल. ठीक